हॅलो सर, आज आपण बिझनेस ERPचा डेमो बघणार आहोत, तो सुद्धा कृषी सेवा केंद्रासाठी. ओके. कृषी सेवा केंद्रासाठी आपलं सॉफ्टवेअर कसं यूज करतात, कसं इन्स्टॉलेशन करतात, त्याचा आता तुम्हाला डेमो दाखवणार आहे. ओके. स्टेप बाय स्टेप तुम्ही पण आमचं सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकता, तुमचं कृषी सेवा केंद्र असेल तर. आणि हे सॉफ्टवेअर तुम्ही याच्यासाठी वापरू शकता तर. आणि तुम्ही डेमो आमचं वापरून बघू शकता. काही हेल्प असेल तर आम्हाला या नंबरवर कॉल करू शकता. ओके. आता आपण सॉफ्टवेअर आपलं जे आहे कसं डाउनलोड करायचं, कंपनी क्रिएशन कशी करायची, प्रोडक्ट क्रिएशन वगैरे सगळं आपण तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवूया. ओके. तुम्ही काय करा, गुगल क्रोम ओपन करा. ओके. इथे आपली वेबसाईट आहे ती टाईप करा www.oursoftware.in आणि एंटर बटन दाबा. ओके. ही आपली वेबसाईट सर ओपन होईल तुमच्या समोर. कृषी सेवा केंद्रासाठी हे बिझनेस ERP आहे, फर्स्ट वाला सॉफ्टवेअर आहे. ते आपलं सॉफ्टवेअर आहे. जवळजवळ ते 100+ ट्रेडसाठी कस्टमाइज करून यूज करू शकता. ओके. इथे डाउनलोड्सला क्लिक करा. बेस्ट एकदम इझी सॉफ्टवेअर आहे आणि डाउनलोड करा. डाउनलोड चालू आहे प्रोसेस तुमची. ओके. इथे जर असे वॉर्निंग आले गुगल क्रोमला, इथे ते कीप बटनला क्लिक करा. डाउनलोडिंग तुमचं चालू होईल. ओके. त्याच्यानंतर स्क्रोल करत खाली या, इथे बाकीचे सगळे सॉफ्टवेअर आहेत. एकदम लास्टला आलात ना पेजच्या, इथे सपोर्टच्या फाईल भेटतील बघा तुम्हाला. हे एक सपोर्ट सेटअप डाउनलोड करा. फक्त क्लिक करायचे की डाउनलोड होईल ते. ओके. त्याला पण इथे कीप बटनला क्लिक करा. त्याच्यानंतर ही प्रोव्हायडर नावाची एक फाईल आहे, ती पण सेम, ती पण एक डाउनलोड करून घ्या. ओके. आणि लास्ट वाली क्रिस्टल रिपोर्ट 8.5 ही एक डाउनलोड करून घ्यायची. ही आपल्या बिल फॉर्मॅटसाठी सपोर्टेबल फाईल लागते. क्रिस्टल रिपोर्ट मध्ये बिल फॉर्मॅट जनरेट होतो. डाउनलोडला क्लिक करा. ओके. इंटरनेट स्पीड असेल तर एक 5 मिनिटाच्या आत सगळं आपलं डाउनलोड होतं आणि लगेच आपण 5 मिनिटात इन्स्टॉल करू शकतो. म्हणजे 10 मिनिटात आपलं बिलिंग चालू होतं. वापरायला एकदम इझी आहे सॉफ्टवेअर. ओके. इझिली तुम्ही मेंटेन करू शकता. ओके. आणि सर्व प्रकारचे सॉफ्टवेअर आपल्याकडे अवेलेबल आहे तुमच्या बिझनेसनुसार. या वेबसाईटवर तुम्ही बघू शकता कोणतं कोणतं सॉफ्टवेअर तुम्हाला पाहिजे काय. ओके. तुम्ही कोणतेही सॉफ्टवेअर तुम्ही डाउनलोड करून तुमच्या सिस्टमला इन्स्टॉल करून फ्रीमध्ये बघू शकता. ओके. आज आपण स्पेशली बघणार आहोत कृषी सेवा केंद्रासाठी जे सॉफ्टवेअर आहे ते कसं इन्स्टॉल करतात, कसं त्याचं ट्रेनिंग घेतात, त्याची कंपनी कशी क्रिएट करतात, बिल फॉर्मॅट टू झेड ट्रेनिंग बघणार आहे. त्यासाठी आपण हे बिझनेस ERP सॉफ्टवेअर डाउनलोड केलेलं आहे. हे सगळ्या ट्रेडसाठी आपण कस्टमाइज करून यूज करू शकतो, असं हे मल्टीपर्पज सॉफ्टवेअर बनवलेलं आहे. ओके. आजचा विषय आपला कृषी सेवा केंद्र. ओके सर. ओके सर. आता हे सगळे आपले सेटअप डाउनलोड झालेले आहेत. ओके. इथे क्लिक करून तुम्ही डायरेक्ट फोल्डरमध्ये येऊ शकता. ओके. इथे डाउनलोड्स मध्ये सगळे सेटअप झालेले आहेत. हे सुरुवातीला आपण प्रोव्हायडर इन्स्टॉल करून घेऊया. प्रोव्हायडर घ्या, सपोर्ट घ्या, कोणतेही केलं तरी चालेल इन्स्टॉल. ओके. इन्स्टॉलेशन एकदम इझी आहे. रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करून इन्स्टॉल करा. परफेक्ट इन्स्टॉल होतं. राईट क्लिक करून रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करायचं. ॲक्सेप्ट करा. नेक्स्ट करा. इन्स्टॉल करू द्या. ओके. हे आपलं सक्सेसफुल झालेलं आहे. इथे ओके करा. त्याच्यानंतर सपोर्टला डबल क्लिक करा, इन्स्टॉल करा. डबल क्लिक करून इन्स्टॉल केला तरी चालू शकतो. रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर केलं तर वेल अँड गुड. राईट क्लिक करून रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून रन करायचं. ओके. हे पण इन्स्टॉलेशन नेक्स्ट नाही करत जायचं की इन्स्टॉल होऊन जाईल तुमच्या सिस्टमला. ओके. ओके. तोपर्यंत आपण एक क्रिस्टल रिपोर्ट आहे ते एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं. एक्स्ट्रॅक्ट टू ऑल. त्याच्यामध्ये तुमचं सेटअप सिरियल फाईल सगळं असणार क्रिस्टल रिपोर्टचं. सपोर्ट फाईल पण इन्स्टॉल करून घ्यायची. ओके. बाकी वेब ब्राउझर वगैरे मागे क्लोज केला तरी चालू शकतं सगळं. जर अँटीव्हायरस वगैरे असेल तर टेम्पररी डिसेबल करून ठेवलं तरी चालेल.
जेणेकरून सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन एकदम इझी आणि स्मूथ होईल. ओके, हे एक्स्ट्रॅक्ट व्हायला खूप वेळ लागतो. आपण एक अनझिप करणार एक सॉफ्टवेअर डाउनलोड करूया तोपर्यंत. हे 7zip नावाचं एक सॉफ्टवेअर आहे, जसं विनरार असं तसंच. इझिली तुम्ही तुमची झिप अनझिप करू शकता फाईल. यस, इन्स्टॉल करायचं झालं. इथे तुम्ही राईट क्लिक करायची, शो मोर ऑप्शनला यायचं, इथे ऑप्शन आहे 7zip. याच्यामध्ये बघा फटाफट आपली एक्स्ट्रॅक्ट फाईल झालेली आहे. ओके, इथे हा क्रिस्टल रिपोर्ट अवेलेबल आहे. हे बघा, याच्यामध्ये सिरियल नंबर आहे. हा कॉपी करून घ्यायचा एवढा, कंट्रोल C, आणि तिथे सेटअप फाईल आहे बघा, रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करा. हे तोपर्यंत मिनिमाइज करून ठेवूया आपण, बाकीचं क्लोज केलं तरी चालेल. सेटअप फाईल इथे आलेली आहे. इथे नेक्स्ट करा, ॲक्सेप्ट, नेक्स्ट. इथे सिरियल की तुम्ही कंट्रोल V करा पेजसाठी. सिलेक्ट करा, हे पण इथे कॉपी पेस्ट करा. कॉपी, कंट्रोल C, पेस्ट, कंट्रोल V. इथे कंट्रोल C, इथे सेटअप मध्ये येऊन कंट्रोल V. ओके, सिरियल नंबर इथे टाकून झालेला आहे. नेक्स्ट बटनला क्लिक करा, नेक्स्ट करा, नेक्स्ट करा आणि इन्स्टॉल करा. बस, ऑटोमॅटिक नेक्स्ट म्हटलं इन्स्टॉल चालू आहे. बाकीचं आपण क्लोज करून टाकूया. ओके, हे झालं आपलं क्रिस्टल रिपोर्टचं पण सेटअप. अशा प्रकारे तुम्ही सेटअप इन्स्टॉल करायचे. लास्ट आपलं राहिलं ते मेन बिझनेस ERPचं सेटअप. हे इन्स्टॉल झाल्यावर ते पण आपण इन्स्टॉल करणार आहोत सर. ओके, इथे फिनिश झालेलं आहे. रजिस्ट्रेशन विंडोला इथे लेटरला क्लिक करायचं. ओके, आणि इथे फिनिश बटनला क्लिक करा. क्रिस्टल रिपोर्ट पण तुमचं इन्स्टॉल झालेलं आहे सक्सेसफुली. त्याच्यानंतर हे तुमचं सपोर्ट सेटअप पण आपलं झालेलं आहे. नाही इन्स्टॉल झालं असेल तर एकदा रन करून तुम्ही प्रॉपर ते इन्स्टॉल करा. बस, सपोर्ट सेटअप पण तिन्ही फाईली इन्स्टॉल झालेलं पाहिजे. प्रोव्हायडर, सपोर्ट सेटअप, क्रिस्टल रिपोर्ट्स. बस, हे सपोर्ट सेटअप काही कारणास्तव इन्स्टॉल होत नसेल, एरर येत असेल तर अँटीव्हायरस तुमचं डिसेबल करा आणि इन्स्टॉल करा. त्याच्यानंतर आपण लास्टला आता बिझनेस ERP आपलं मेन सेटअप आहे ते इन्स्टॉल करूया. ओके, असा मेसेज दाखवतो. त्यामुळे राईट क्लिक करून रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करायचं. कोणतेही सेटअप कधी पण इन्स्टॉल करायचं, की प्रॉपर आपलं इन्स्टॉलेशन होतं. ओके, आपलं जे इन्स्टॉलेशन आहे ते नेहमी D ड्राईव्ह वरती करायचं. इथून तुम्ही ब्राउज चेंज करू शकता. C वर आपलं विंडोज असतं, त्यामुळे अदर पार्टिशनला, लोकेशनला आपलं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचं. नेक्स्ट करत यायचं. त्या दोन्ही ऑप्शनला टिक मार्क करायचे आणि नेक्स्ट करून इन्स्टॉल मारायचं. बस, सॉफ्टवेअर आपलं विदिन सेकंडमध्ये इन्स्टॉल होईल. ओके, ह्या ज्या फाईल आहेत तर आपण कॉपी करून घेऊया. सगळ्या कामाच्या फाईल आहेत. ह्या सगळ्या फाईल आपण D ड्राईव्ह मध्ये जो आपला सॉफ्टवेअरचा फोल्डर बनेल, हे बघा इथे बिझनेस ERP, याच्यामध्ये ते कॉपी पेस्ट करून ठेवू. नेक्स्ट टाइम इन्स्टॉलेशन साठी आपल्याला ते भेटू शकतात. ओके, बस, इथे फिनिश बटनला क्लिक करा. इथे तुम्हाला अपडेटला विचारेल एकदा सॉफ्टवेअर, त्या अपडेटला पण क्लिक करा आणि अपडेट पण डाउनलोड करून घ्या. म्हणजे लेटेस्ट व्हर्जन आहे ते इन्स्टॉल होऊन जाईल तुमच्या सिस्टीम मध्ये. त्याच्यामध्ये तुमचं स्पीड पण चांगलं पडेल सॉफ्टवेअरचं. ओके, ह्या प्रकारे अपडेट पण फिनिश झालेलं आहे. इथे कंटिन्यू, एकदा आता पहिल्यांदा सॉफ्टवेअर आपण क्लोज करूया. कंपनी क्रिएट केली फ्रेश आहे. इथे हे आपलं आयकॉन आलेलं आहे बघा डेस्कटॉपवर, बिझनेस ERP. राईट क्लिक करा, त्याला शो मोर ऑप्शनला जावा. विंडोज 11 असेल तर आपल्याला प्रॉपर्टीज या ऑप्शनला जायचं आहे.
त्याच्यानंतर तिथे कम्पॅटिबिलिटी एक ऑप्शन आहे, तिथे जायचं आहे. तिथे ऑल युजर सेटिंगला जायचं आहे आणि इथे हा ऑप्शन आहे जे आपलं सॉफ्टवेअर नेहमी रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर बाय डिफॉल्ट सेट करून ठेवायचं, जेणेकरून वर्किंग स्पीड आणि सगळे राईट्स भेटतात सॉफ्टवेअरला. ओके, आता आपण स्टेप बाय स्टेप आपण पुढची स्टेप जाऊया सॉफ्टवेअर ओपन करण्यापासून ट्रेनिंग देण्यापासून. ओके सर, इथपर्यंत आपलं हे सॉफ्टवेअर आता इन्स्टॉलेशन कम्प्लीट झालेलं आहे सक्सेसफुली आणि ऑपरेट करण्यासाठी इझी हे रेडी झालेलं आहे सर. ओके हा, ओके, आपलं आता सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालेलं आहे. ओके, आता ते ट्रेनिंग पार्ट चालू करूया कंपनी क्रिएशन पासून. ओके, आता ते डेस्कटॉप वर बघा ते बिझनेस ERP म्हणून आयकॉन आलाय बघा सॉफ्टवेअरचा. हा, त्याला डबल क्लिक करा आणि ओपन करा सर. कंटिन्यू करा सर, कंटिन्यू बटनला क्लिक करा. ओके, इथे क्रिएट कंपनीला क्लिक करा सर वरती. राईट साईडला आहे बघा, राईट साईडला. हे काय, हे बघा इथे. एक मिनिट मी करतो. ओके, इथे तुमच्या शॉपचं नाव टाका सर. ओके, इथे क्रिएट कंपनी क्लिक करायचं, इथे शॉपचं डिटेल्स भरायचे तुमच्या. ओके ओके, एंटर मारा सर. इथे तुमचा बिझनेस ट्रेड घ्या, तो आहे बघा 4 नंबरला, पेस्टिसाइड सीड फर्टिलायझर. हा हा, इथे बिझनेस ट्रेड घ्यायचा. ओके, एंटर. मग ऍड्रेस वगैरे फिल करून घ्या सर. ओके सर, हे बघ बिझनेस ट्रेड तुमचा आहे त्याप्रमाणे इथे तुम्ही सिलेक्ट करायचा. बाकी ऍड्रेस वगैरे तुम्हाला जो बिलावर पाहिजे तो तुम्ही ऍड्रेस वगैरे इथे टाकायचा. तुमचं सिटी, पिनकोड, स्टेट तुमचं महाराष्ट्र जे काय असेल ते, गोवा जे दिल्ली काय असेल ते, मोबाईल नंबर टाकायचा, ईमेल आयडी टाकायचा आणि GST नंबर असेल तर GST नंबर, सगळे हेड प्रमाणे तुम्हाला पाहिजे तेवढी माहिती भरायची. ओके, बाकीची तुम्ही स्किप करू शकता सर, सोडू शकता आणि क्रिएट कंपनीला क्लिक करा. ओके, हे आपलं कृषी सेवा केंद्राचं आपण आज सॉफ्टवेअर बघतोय इन्स्टॉलेशन. आता इन्स्टॉलेशन झालं, त्याच्यानंतर आपण कंपनी क्रिएशन करतोय. ओके, कस्टमरला या ठिकाणी आता लाईव्ह डेमो देतोय आपण. यानं का फायनल झालेलं आहे सॉफ्टवेअर, आवडलेलं पण आहे सॉफ्टवेअर सर. ओके, आणि एकदम इझी आणि सिम्पली सॉफ्टवेअर आहे. कम्प्लीट बिलिंग, अकाउंटिंग, स्टॉक मॅनेजमेंट, नॉन GST सगळं मेंटेन करू शकता. प्लस व्हॉट्सअप, ईमेलची फॅसिलिटी आहे, क्लाउड बॅकअपची फॅसिलिटी आहे आणि मेन म्हणजे एकदम वापरण्याचं एकदम सोपं आणि सिम्पल सॉफ्टवेअर आहे. हॅलो सर, ते ईमेल आयडी बघा, ईमेल आयडी ते डॉटच्या ऐवजी कॉलम पडला बघा. हा बरोबर, इथे तुमचा GST नंबर टाका बस. ओके, अशा प्रकारे आपण हे कंपनी क्रिएशन करू शकतो सर. तुम्हाला फ्री ट्रेनिंग सर्व्हिस सगळं डेमो वगैरे आपल्याकडून भेटून जाईल. हे सगळे डिटेल्स भरायचे, क्रिएट कंपनीला क्लिक करायचं. बाय डिफॉल्ट 1 पासवर्ड असतं आपलं. कंपनी क्रिएट झाली, ओके म्हणा. ओके सर, आपली आता ही कंपनी क्रिएट झाली बघा. एक सेकंड हा, तुमचं जरा रिझर्वेशन सेट करूया. रिझर्वेशन तुमचं खूपच हे आहे, स्टँडर्ड रिझर्वेशन साठी राईट क्लिक करा डेस्कटॉपला. ओके, डिस्प्ले सेटिंगला जा. इथे हा ऑप्शन आहे, 100% करून ठेवा. बस की तुमचं काम होईल. बाकीचं क्लोज करून टाका. हे स्टँडर्ड रिझर्वेशन सगळ्यांना चालू होतं. 1366 बाय ओके, आता आपण कंटिन्यू करूया. हॅलो, हां सर, आता सॉफ्टवेअर ओपन करा सर. आपलं बिझनेस ERP सॉफ्टवेअर ओपन करा. कंपनी क्रिएट झालेली आहे आपली, डबल खाली आहे बघा लास्टला. कंपनी क्रिएट झालेली आहे. आता आपण ट्रेनिंग पार्टकडे जाऊया सर. कृषी सेवा केंद्राचा आयटम क्रिएशन,
प्रोडक्ट क्रिएशन, स्टॉक ऍड करणे, सेल, परचेस, बाकी काय काय फीचर्स आहे सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप आता बघणार आहोत. तुम्हाला फ्री डेमो तुम्ही ह्या वेबसाईटला जाऊन तुम्ही हे करून डाउनलोड करू शकता. ओके, एंटर मारा सर इथे एकदा. ओके, युजर आय डी 1 टाका, डायरेक्ट 1 टाईप करा. ओके, एंटर मारा, पासवर्ड पण 1 टाका आणि दोनदा एंटर मारा, सॉफ्टवेअर आपलं चालू होईल. ओके, एक सेकंड, हा एक सेटिंग करून घेतो फक्त. ओके, झाल्यानंतर एक सेटिंग आहे बघा इथे, स्टॉक मध्ये टूल्स मध्ये या, ऑप्शन्स मध्ये या. ओके, इथे बघा हे स्किप नरेशनला क्लिक करून, नरेशन काही गरज लागत नाही. नंतर तुम्ही स्टॉक शो, स्टॉक सेल, परचेसला क्लिक करा. ओके, हा ऑप्शन काढून टाका. नंतर सेपरेट ह्या ऑप्शनला क्लिक करा. ओके, अप्लाय बटनला क्लिक करा. एक झालं. नंतर इथे स्टॉक मध्ये येऊन स्टॉक निगेटिव्ह ऑन असेल त्याला ऑफ करून ठेवा. तुम्ही आपल्यामध्ये विदाउट स्टॉक पण बिलिंग करू शकता, पण याच्यामध्ये यांना स्टॉक मेंटेन करायचा आहे. डोंट अलाउ निगेटिव्ह स्टॉकला क्लिक करायचं, म्हणजे विद निगेटिव्ह मध्ये बिलिंग तुमचं होणार नाही, प्रॉपर स्टॉक मेंटेन होईल. ओके, बस एवढेच 2-3 ऑप्शन तुम्हाला ऑन करायचे आहेत, बाकीचं एकदम इझी आहे. ओके, आणि यांचे जे रेट आहे ते इन्क्लुडिंग आहेत, म्हणून तुम्ही इथे इन्क्लुडिंग जीएसटी सेट करण्यासाठी मास्टरमध्ये सेल टॅबला यायचं आणि इथे तुमचे डबल क्लिक करून तुमचे जे टॅक्स इन्क्लुझिव्ह करून सगळ्याला तुम्ही सेट करून ठेवायचं. याच्यामध्ये तुम्ही तुमची बिल सिरीज पण कस्टमाइज बिल सिरीज पण तुम्ही सेट करू शकता. जसे आता याच्यामध्ये 3 ऑप्शन दिलेले आहेत बघा, ती वेगवेगळ्या कशी आहे, सीड, फर्टिलायझर, तिघांची वेगवेगळ्या सिरीज मेंटेन केलेल्या आहेत. तसं पण आपण याच्यामध्ये करू शकतो पाहिजे असेल तर. ओके सर. ओके, आता आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाणार आहोत. हॅलो. हा सर, आता हे आपली मेन विंडो आहे सॉफ्टवेअरची होम स्क्रीन. आता जे प्रोडक्ट आहेत ना आयटम्स ऍड करण्यासाठी, राईट साईडला बघा सर, आयटम नावाचा ऑप्शन दिसतो, आयटम्स, त्याला क्लिक करा सर. तिथून तुमचे प्रोडक्ट सगळे ऍड करायचे. बरोबर, आयटम्स. ओके, त्यानंतर इथे न्यू बटनला क्लिक करा सर. ओके, इथे प्रोडक्टचं नाव टाका का तुमच्या. ओके, बरोबर, एंटर मारत या. त्यानंतर इथे त्याचा एंटर मारा, इथे जीएसटी स्लॅब सिलेक्ट करा सर, 5%, 18% वरती किती टक्के जीएसटी असते? 5%च आहे ना. ओके, इथे तुम्ही कंपनी वगैरे काय ऍड करू शकता. इथे कॅटेगरी, कोणत्या कॅटेगरीचा प्रोडक्ट आहे तो. ओके, एंटर मारा. इथे नंबर ऑफ युनिट पीसेसच येईल. आता त्याची बॅच एक्सपायरी वगैरे ह्या प्रोडक्ट नाही येत असेल ना, सगळं मेंटेन करणार ना तुम्ही. ओके, मग तिथे मेंटेन बॅचला क्लिक करायचं. बरोबर, आणि इथे HSN कोड वगैरे असेल तर तिथे वरती टाकायचं त्या प्रोडक्टचं सर, वन टाइम मध्ये. ओके, आता आपण सॉफ्टवेअर घेतल्यामुळे त्याचा जर ओपनिंग स्टॉक भरायचा असेल ना सर, तर खाली बघा एक विंडो आली आहे बॅच नंबर वगैरे, इथे त्याचा डबल क्लिक करून इथे बॅच नंबर टाकायचा त्या प्रोडक्टचा. इथे एक टाकाय का, आपण एक 2-3 प्रोडक्ट ऍड करूया, तुम्हाला डेमो दाखवतो. एक बॅच नंबर टाका त्या प्रोडक्टचा, काही टाका, डमी टाकला तरी चालेल बघण्यापुरता. एंटर मारा, इथे एक्सपायरी टाकायची, एंटर मारायची आणि टाकायची. मंथ आणि इयर, मंथ आणि हो, मंथ शॉर्ट लॉंग दोन्ही मध्ये येते. मंथ इयर पण टाकू शकता, फुल पण टाकू शकता, तुम्हाला पाहिजे तशी. इथे मॅन्युफॅक्चरिंग टाकू शकता, परचेस प्राइस, नंतर सेल प्राइस आणि MRP. बेसिक प्राइसची काय गरज नाही, सेल प्राइस टाका डायरेक्ट. एंटर मारून पुढे जा, सेल प्राइस. सेल प्राइस फक्त 55 रुपये आहे. ओके, एंटर मारा द्या. ओपनिंग पॅक पर्यंत आहे, ओपनिंग पॅक. तिथे तुमचा, आता तुम्हाला एंटर मारायचं नसेल तर राईट क्लिक करून जाऊ शकता डायरेक्ट. इथे तुमचे किती स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहेत ना सध्या, तो इथे टाकायचा. बस एंटर मारा एकदा आणि ओके बटनला क्लिक करा.
वरती सेव्ह बटनला क्लिक करा. झाला सेव्ह. ओके, हा प्रोडक्ट आपला ऍड झाला. अजून एक प्रोडक्ट ऍड करा नेक्स्ट. इथून तुम्ही सगळे जेवढे तुमचे प्रोडक्ट्स आहेत ना सर, सगळे मल्टिपल प्रोडक्ट्स तुम्ही मल्टिपल कंपनीच्या याच्यामध्ये ऍड करू शकता इझिली. वापरण्यास एकदम सोपं आहे सॉफ्टवेअर. इझिली 2-4 दिवसात तुम्ही पूर्ण सॉफ्टवेअर वापरू शकता. बरोबर बरोबर बरोबर. मेंटेन बॅचला क्लिक करा. वरती HSN कोड टाका आणि खाली त्याचा ओपनिंग स्टॉक ऍड करण्यासाठी बॅच नंबर आहे तिथे एन आहे तिथे डबल क्लिक करा. तिथे एक बॅच टाका, तिथे घालून टाका बॅक स्पेसने. ओके सर. बरोबर. एक्सपायरी टाका. एक्सपायरी डेट, मॅन्युफॅक्चरिंग डेट दोन्ही फॉर्मॅट मध्ये तुम्ही यूज करू शकता, लॉंग आणि शॉर्ट. हा सर. ओके. बाकी सगळं एक्सपायरी, तुमचं आउटस्टँडिंग, व्हॉट्सअप इंटिग्रेशन, बारकोड वाईज बिलिंग, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. एक्सपायरी मॅनेजमेंट, बॅच मॅनेजमेंट, स्टॉक रिपोर्ट, डेली प्रॉफिट अँड लॉस, बिल वाईज रजिस्टर, परचेस रजिस्टर, आउटस्टँडिंग रिपोर्ट, GST रिपोर्ट, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला भेटून जातील. ओके सर. सेव्ह बटनला क्लिक करा. ओके. एवढे 2 प्रोडक्ट बस की अजून बनवणार आहात? 2,000 चालू द्या. ओके. एस्केप करून बाहेर या. 2च बघूया आपण, नंतर बाकीचे. अजून एकदा एस्केप करा. ओके. आता पुन्हा आयटम तुम्ही करायचं होतं सर, आपण तुम्ही जे सिरीजचे हे केले का नाही बिलिंग मध्ये, हा आता कृषी सेवा केंद्र म्हणलं की कृषी सेवा केंद्रामध्ये ग्रामीण भागात काही ऍग्रिकल्चरचे पाईपलाईनचे छोटे छोटे पार्टही ठेवतो आम्ही. 3च बिल सेट झालेले त्याच्यात. बाकी जनरल बिल होते का सेट? हा, त्याच्यात अजून एक ऍड पण करू शकतो जनरल बिलिंग साठी सर. सिरीज ना म्हणता तुम्ही? बरं. हा सिरीज. हो हो, ऍड करू शकतो सर, काही प्रॉब्लेम नाही. बरं बरं, चालेल. हो हो हो, येस. आता तिथे आयटम्सला क्लिक करा आणि तुमची काय शंका किंवा काय असेल तर विचारा बिंदास सर, काही प्रॉब्लेम नाही. तिथे आयटमला का? हो हो, आयटम्सला ऍड करा. बघा, क्लिक करा. इथे बघा, आपण जेवढे आता 2 प्रोडक्ट ऍड केले ना, इथे तुम्हाला शो होतील बघा. आणि त्याचा ओपनिंग स्टॉक किती टाकलाय तो पण दिसेल आपल्याला इथेच. हो हो. ओके. आता इथून क्लोज करा सर. आता आपण जाऊया सेल बिलाकडे जाऊया. हे समजलं ना? इथे नवीन बिलला, नवीन आयटमला क्लिक करून तुम्ही नवीन प्रोडक्ट इथल्या इथे तुम्ही तुमच्या आयटम लिस्ट मध्ये ऍड करू शकता सर. आणि जर एखादं तुम्हाला एडिट करायचं असेल, स्पेलिंग चुकलं किंवा तर आयटम्सलाच जायचं आणि प्रोडक्टला इथे डबल क्लिक करायचे की इथल्या इथे तुम्ही पुन्हा एडिट पण करू शकता सर. आणि अपडेटला क्लिक करायची की तुमचा प्रोडक्ट अपडेट होणार. ठीक आहे सर. ओके. आता या तुम्ही सेल बिलला या. उजवीकडेच बघा, राईट साईडला आयटमच्या खाली सेल नावाचा ऑप्शन आहे. बरोबर. इथे आता न्यू बटनला क्लिक करायची नवीन बिल बनवण्यासाठी. बरोबर. ओके. एंटर एंटर मारा द्या. एंटर. ओके. इथे आता कस्टमर लिस्ट मध्ये काही आपला कस्टमर नाहीये, नवीन असल्यावर ते प्लस बटन आहे बघा समोर, अधिकचं चिन्ह. त्याला क्लिक करा आणि तिथून आपला नवीन कस्टमर ऍड करायचा. बरोबर. इथे कस्टमरचं नाव टाका. एक नाव ऍड करा आणि एंटर एंटर मारत या. ओके. इथे ओपनिंग बॅलन्स मध्ये त्याचं जर मागील उधारी असेल येणं, इथे तुम्ही टाकू शकता ओपनिंग बॅलन्स मध्ये. इथे ऍड्रेस टाका, मोबाईल नंबर, सिटी वगैरे टाका. इथे पाहिजे तेवढी माहिती तुम्ही भरू शकता, नको असलेली स्किप करू शकता. ओके. एंटर एंटर मारत या सर. ओके. या एंटर एंटर मारत. आणि मोबाईलच्या जागी इथे त्याचा मोबाईल नंबर टाका. व्हॉट्सअप नंबर असेल तर व्हॉट्सअप नंबर टाकायचा. तर डायरेक्ट कस्टमरला व्हॉट्सअपला पण बिल, त्याचं लेजर वगैरे डायरेक्ट सेंड करू शकता सर. ओके सर. हो.
आणि जीएसटी नंबर असेल तर वरती बघा जीएसटी नंबरचा ऑप्शन आहे इथे राईट साईडला. त्या कस्टमरचा इथे जीएसटी हा. नंबर पण टाकू शकतो. बस एवढी माहिती बस आहे. वरती सेव्ह बटनला क्लिक करा सर. तो कस्टमर आपला लिस्ट मध्ये ऍड होईल. ओके, कस्टमर ऍड झाला बघा. सिलेक्ट करा सर आणि एंटर एंटर मारा द्या. बरोबर एंटर मारा की इथे सिरीज विचारेल तुम्हाला कोणती. तिथे तुम्हाला नवीन बनवायची असेल ना जनरलची, तिथे प्लस बटन दिलंय बघा सर आपण. तिथून तुम्ही ऍड करू शकता सर. इथे वरती नाव टाकून ऍड कर. ते नंतर तुम्हाला पाहिजे तर मी बनवून देईन, काही प्रॉब्लेम नाही. ओके, आता आपण कंटिन्यू एक बिल करूया. एंटर एंटर मारा द्या सर. एक सिरीज घ्या. एंटर एंटर मारा द्या. मारा एंटर एंटर एंटर. अजून एकदा इथे अजून एकदा एंटर मारा. तर इथे आपले प्रोडक्ट लिस्ट आहे. इथे तुम्ही सर्च करू शकता, घेऊ शकता. एंटर मारायचा. ओके, इथे बॅच विचारणार कोणते. आता तुमच्याकडे 2 2 3 3 बॅच असेल तर विचारेल. इथे क्वांटिटी टाकायची सर. बस एंटर एंटर मारा द्या. हे आता प्राइस तुमचे ऑल इन्क्लुझिव्ह म्हणजे जीएसटी सहित आहेत ना सर. हो. ओके, एंटर एंटर मारा द्या. ते ऑटोमॅटिक बायफर्गेट करते. इथे तुम्ही आयटम वाईज डिस्काउंट देऊ शकता कस्टमरला पाहिजे असेल तर. ओके, एंटर मारा की दुसरा दुसरा पण प्रोडक्ट घ्या, त्याचे पण क्वांटिटी टाका. ओके, मारा एंटर. टाका क्वांटिटी. ओके, एंटर एंटर मारा द्या. ओके, हे बघ हे आपले असे एका खाली एक ऍड करत जायचं. इथे सगळे टोटल बिल अमाऊंट दिसते बघा सर तुमची. हा, हा. याच्यावर आयटम वाईज डिस्काउंट, बिल वाईज डिस्काउंट देऊ शकता कसं पाहिजे ते. आणि सेव्ह बटनला क्लिक करा सर. ऍड करून झालं का सेव्ह बटनला क्लिक करायचं. ओके करायचं. येस म्हणा, प्रिंटिंगला येस म्हणा. ओके, का इथे बिल फॉर्मॅट येतील बघा आपले. तिथे कोणताही सिलेक्ट करा आणि प्रिव्ह्यू बटनला क्लिक करा. हे बघा असे परफेक्ट आपले बिल फॉर्मॅट येतील. याच्यामध्ये तुम्हाला अजून कोणता ऑप्शन पाहिजे असेल, एक्सपायरी डेट पाहिजे, बॅच नंबर पाहिजे, सगळं याच्यात ऍड ऑन करता येतं. बस. हो, हे बिल फॉर्मॅट पूर्ण कस्टमाइज करता येतो. तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे कॉलम याच्यात ऍड करता येतात, बाकीचे हाईड करता येतात. वरती तुमचा का लोगो पाहिजे, बँक डिटेल्स पाहिजे. ओके, सगळे डिटेल्स तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही आमच्याकडून तुम्हाला जेव्हा फायनल तुमचं होईल ना, की त्यावेळी तुम्हाला सगळं बिल फॉर्मॅट अपडेट करून दिला जाईल. ठीक आहे सर. ओके, हे आपलं असं बिलिंग सॉफ्टवेअर आहे. ओके, त्याच्यानंतर मी बाकीचे आता तुम्हाला हा याच्यामध्ये बोला बोला सर बोला. आता याच्यामध्ये कॅश कॅश मध्ये कसं आहे, कस्टमर हा एक बिल आहे. हा आता 5,000चं बिल झालं, त्याच्यामध्ये 1,000 रुपये तो एक तर कॅश नाही घेतो, युपीआय देतो. हा हा तर बिलात तसं काही सुविधा आहे का? हो, आहे आहे ना सर. बिल माफ केलं. हो हो, आहे आहे. म्हणजे मल्टी मोड पेमेंट सिस्टीम पाहिजे ना तुम्हाला. हा, हा. हो, ती पण आहे ना सर. एक मिनिट दाखवतो तुम्हाला. त्याच्यामध्ये तुमचं जे हे आहे ना, एक तर तुमची बँक ऍड करायची मेन म्हणजे. हम्म, हम्म. इथे एक ऑप्शन दिलेला आहे आपण, रिक्वायर्ड पेमेंट ऑप्शन इन सेल. ओके, आणि तुमचे जे बँक किंवा युपीआय पेमेंट आहे ना, इथे अकाउंट्स मध्ये जायचं. अकाउंट्स मध्ये इथून तुमचे बँक किंवा युपीआय पेमेंट तुम्हाला पाहिजे तर युपीआय पेमेंट किंवा बँकेचं नाव कसंही करू शकता तुम्ही. आणि बँक अकाउंट येणार सेव्ह करायचं. ओके, बस एवढंच करायचं. आता जेव्हा आपण सेल बिल बनवू ना सर, सपोज आता आपण एक सेल बिल बनवूया. सपोज ह्याच किशोरचं नावाचं बनवलं. एंटर एंटर मारत द्यायचं. इथून आपण प्रोडक्ट घेणार. ओके, हे 2 प्रोडक्ट झाले. एंटर मारला. याचे पण 2 घेतले. ओके, हे आता आपण 1520 रुपयाचं पेमेंट बिल झालंय बघा सर त्याचं. ओके, हो. आता त्याची सेटलमेंट करण्यासाठी हे बघा इथे प्लसचं बटन आहे बघा, बिल अमाऊंटच्या पुढे प्लस. हा. तिथे क्लिक करायचं. इथे तुम्हाला येणार बघा. इथे सपोज त्याने कॅश मध्ये सपोज आपल्याला किती 1,000 रुपये दिले, तर इथे कॅशचे टाकायचे. आणि इथे बघा इथे दिसतं बिल अमाऊंट 1520 रुपये आहे. ऍडजस्ट केले कॅश मध्ये 1,000 आणि बॅलन्स राहिला 520. 520 कुठे गेले तर 520 आपण इथे टाकायचे. ठीक आहे सर. ओके, इथे युपीआय, जीपे, फोन पे हवे तेवढे मोड ऍड करू शकता. इथे प्लस बटनला क्लिक करून पण ऍड करू शकता. हेच विचारत होता ना ठीक सर आहे तुम्ही सर. असं. हो, हो. बर, तसंच येस तसंच. येस. इथे तुम्ही युपीआय मल्टिपल ऍड करू शकता सर. बस ओके केलात की ते तुमचं सेटलमेंट 2 मोड मध्ये, पार्शियल मोड मध्ये पण सेटल करू शकता बिल सर. ठीक आहे सर. ओके सर. ओके, प्रिंट पाहिजे असेल तर देऊ शकता, अदरवाइज नको नो म्हणू शकता. ओके, आणि जसं ओके आपण सर. इथून हे बघा स्टॉक रिपोर्ट मध्ये तुम्हाला सगळा स्टॉक दिसणार. एंटर एंटर कर ओके करायचं.
हे बघा सर, आपण ओपनिंग स्टॉक 10 भरला होता प्रत्येकाचा, दोघांचाही. इन क्वांटिटी म्हणजे परचेस क्वांटिटी काही नाही आहे. आउट म्हणजे सेल, इथे ह्याचे 4 केले, ह्याचे 3 केले, आणि क्लोजिंग ह्याचे 6 राहिले, ह्याचे 7 राहिले. असं तुम्हाला सेल, परचेस, क्लोजिंग आणि ओपनिंग सगळं तुम्हाला भेटतं परफेक्ट सर. याच्यामध्ये तुम्ही ग्रुप वाईज, कंपनी वाईज, प्रोडक्ट वाईज हवं तसा प्रोडक्ट स्टॉक तुम्ही सर्च करू शकता. ठीक आहे. ओके. आणि सेल मध्ये सर तुम्हाला हे बघा, मारलेली सगळी बिल इथे तुम्हाला दिसतात, इथल्या इथेच. डबल क्लिक करून पुन्हा तुम्ही एडिट पण करू शकता, बिल रिप्रिंट करू शकता, डिलीट करू शकता, कॅन्सल करू शकता. ओके. आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिवसाचा जो सेल वगैरे आहे ना सर, तो तुम्हाला इथेच दिसतो खाली बॉटमलाच. ठीक आहे सर. ओके. बाकी बॅकडेटेड बिल वगैरे पण इथून डेट अँड टू अँड फ्रॉम मध्ये बॅकडेटेड बिल पण बघू शकता सर. ओके. असे ठीक आहे. सॉफ्टवेअर आहे, वापरायला एकदम इझी आहे. बाकी काय तुम्हाला हे ऑप्शन वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही सांगू शकता. प्लस तुम्हाला आता कस्टमरचं लेजर बघायचं असेल ना, तर रिपोर्ट्स मध्ये येऊन लेजरचा ऑप्शन इथे दिलेला आहे. ओके. इथे तुमचा आता किशोर, इथे डायरेक्ट टाईप केला तर किशोर येतो बघा डायरेक्ट. हा. बस का त्याचं इथे बॅलन्स वगैरे सगळं तुम्हाला इथेच दिसतं बघा. ओके. आता सपोज हे 1310 रुपये बिल आहे, किशोरने सपोज आज 1000 रुपये दिले आपल्याला, तर त्यासाठी तुम्ही इथे क्विक रिसिप्टला क्लिक करायची, एंटर मारायचं, इथे UPI कॅश का असेल ते सिलेक्ट करायचं. सपोज कॅश दिले आपण, एंटर मारायचा, इथे कस्टमरचं नाव सर्च करायचा, त्याचा बॅलन्स पण इथे दिसतो बघा आपल्याला समोर. बस इथे पण दिसतो. सपोज त्याने 1000 रुपये आपल्याला आज पे केले, बस एंटर एंटर मारून एंट्री सेव्ह करायची. 1000 रुपये त्याचे जमा झाले. त्यानंतर आपण जर पुन्हा जाऊन त्याचं लेजर बघितलं किशोरचं, इथे बघू शकता फक्त 310 रुपये त्याचा बॅलन्स राहिलाय. आणि इथे सगळी त्याची हिस्ट्री पण दिसते बघा सर. बिल नंबर कोणतं होतं, रिसिट किती झाले, किती बॅलन्स आहे. इथे येऊन तुम्ही विथ आयटम डिटेल्स सहित तुम्ही त्याचं लेजर प्रिंट पण करू शकता सर. ठीक आहे सर. ओके. पावती मारताना ते व्हॉट्सअपला पाठवण्याची सुविधा नाही का? काय मारताना? रिसिप्ट मारताना. आहे ना सर. रिसिप्ट मारताना व्हॉट्सअपला पाठवण्याची सुविधा आहे आपल्या सॉफ्टवेअर मध्ये. आता ओके. जवळपास ते व्हॉट्सअपच जास्त झालेलं आहे ना. हो, आता सगळेजण व्हॉट्सअपला. हे बघा, जेव्हा तुम्ही इथून वाउचर माराल ना, जास्त द्यायचं कामच नाही. बरोबर. ओके. हे सगळे एंट्री आपण सेव्ह केलं ना, तर तुम्ही ज्याची एंट्री असेल ना, ते इथून तुम्ही आता बघू शकता. रिव्ह्यू केलात तर तुम्ही इथून व्हॉट्सअपला पण सेंड होते इथून. आहे व्हॉट्सअपचा ऑप्शन हा काय. व्हॉट्सअपला पण Preview करून पाठवायची का? हो, करून बघा ना सर. यूज करून बघा आणि सांगा. प्रिव्ह्यू मध्ये ऑप्शन आहे का ते? हा, प्रिव्ह्यू मध्ये ऑप्शन आहे सर, बरोबर. ठीक आहे सर. हो, मारलेल्या एंट्री तुम्हाला इथूनच तुम्ही मागच्या बघू शकता, डेट वाईज का असेल त्या. बरं. हा. ओके. आणि इथेच तुम्हाला डबल क्लिक करून तुम्ही बघू पण शकता. प्रिंट मध्ये गेला, इथेच तुम्हाला प्रिव्ह्यू मध्ये तुम्हाला डायरेक्ट व्हॉट्सअप करू शकता सर. ठीक आहे. बाकी बिल, लेजर, रिपोर्ट सगळे व्हॉट्सअप, ईमेल करू शकता. क्लाउड बॅकअपची फॅसिलिटी आहे. गुगल ड्राईव्हला बॅकअप राहतो, म्हणजे का विंडोज वगैरे करप्ट झाले तर सॉफ्टवेअरचा बॅकअप सेव्ह राहतो. आणि एन्क्रिप्टेड बॅकअप आहे. वर्किंग स्पीड पण छान आहे आणि युजर फ्रेंडली आहे, एकदम सोपं आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळे A to Z ट्रान्झॅक्शन आहेत बघा सर. सेल, परचेस, POS, सेल चलन, परचेस चलन, सेल ऑर्डर, प्लस तुमचं डेबिट क्रेडिट नोट, कोटेशनची प्रोव्हिजन आहे ह्याच्यामध्ये, पेमेंट रिसिट वगैरे. बाकी तुमचे एक्सपेन्सेस, कॉन्ट्रा एंट्री ऍड करू शकता. ओके. सेल ऑर्डर, परचेस ऑर्डर पण आहे. बाकी अकाउंटिंग फीचर फुल असतील ना? अकाउंटिंग फीचरचे बोला. बेसिक आहे की फुल अकाउंट आहे? बेसिक जेवढं लागतं ना तेवढं सगळं आहे सर याच्यामध्ये. म्हणजे तसं बॅलन्स पर्यंत नाही का की बाबा हे सॉफ्टवेअर वापरलं फक्त? हे का आहे ना सर, ह्याच्यात तुम्हाला रेग्युलर लागलेलं आहे बघा. फायनल रिपोर्ट्स आहे, ट्रायल बॅलन्स आहे, त्यानंतर तुमचं GST चे रिपोर्ट आहे सगळे. हा, मग मी तेच म्हणतो ना की जे आपल्याला जे बिझनेस फायनल सेटल बॅलन्स शीट पर्यंत पूर्ण अकाउंटिंग फीचर असते नाही जास्त. हो, याच्यामध्ये हे बघा सर, जेवढे आपण हा जनरल व्हाउचर. हो, जनरल व्हाउचर पण आहे ना सर. एक मिनिट. हे बघा, जनरल व्हाउचर वगैरे इथे दिलेलं आहे. पेमेंट रिसिट, बँक इंटरेस्ट, जनरल व्हाउचर वगैरे. बाकीचे रिपोर्ट्स वगैरे काय असेल ते इकडे दिलेले आहेत. हे बघा, हे बघा, ह्याच्यामध्ये फायनल रिपोर्ट मध्ये आहेत बघा.
तुमचं प्रॉफिट अँड लॉस, कॅपिटल अकाउंट, बॅलन्स शीट आणि एनेक्शर ठीक आहे सर. याच्यामध्ये हे तुमचे दिलेले आहेत आपण. म्हणजे जेवढं मॅक्झिमम तुम्हाला याच्यात सगळं रिपोर्ट नेसेसरी लागतात ते सगळे रिपोर्ट याच्यामध्ये. फायनल रिपोर्ट्स मध्ये बॅलन्स शीट वगैरे आहे, बाकी ट्रायल बॅलन्स वगैरे सगळे इथे डेली लागणार आहे. बाकी सेल रजिस्टर वगैरे इथे भेटेल तुम्हाला सगळे. आणि सेल समरी मध्ये तुम्हाला डेली बिल वाईज प्रॉफिट वगैरे बघायचं ते इथून बघू शकता सर. ठीक आहे सर. ओके. आणि स्टॉक रिलेटेड सगळे रिपोर्ट इथे भेटतील, स्टॉक व्हॅल्युएशन पासून सगळ्या, एक्सपायरी रजिस्टर, स्टॉक व्हॅल्युएशन, आयटम समरी वगैरे सगळं. जीएसटी चे रिपोर्ट जीएसटी रिपोर्ट मध्ये भेटतील सर. ओके. या व्यतिरिक्त काय लागतं सर तुम्हाला अजून? बस एवढे बारकोड हा, फॅसिलिटी. हो, बारकोड फॅसिलिटी आहे. बारकोड वाईज बिलिंग करू शकता. जे प्रोडक्टचे आपले बारकोड असतात ना बॉटलवर, पॅकिंगवर, तेच बारकोड यूज करून आपल्या सॉफ्टवेअर मध्ये तुम्ही डायरेक्ट बारकोड वाईज बिलिंग करू शकता. ती पण फॅसिलिटी आहे. जेव्हा आपण हे प्रोडक्ट क्रिएशन करतो ना सर, आयटम क्रिएशन, इथे स्टॉक वगैरे टाकला बघा, इथेच तुम्हाला बारकोड विचार. हा आता सॉफ्टवेअरने ऑटो जनरेट केला. इथे जर तो तुमचा असेल तर इथे स्कॅन करायचा बारकोड स्कॅनरने सर. सिस्टम जनरेटर जर बारकोड प्रिंट करायचं असेल तर मग ते हा, प्रिंट पण कसं करू करता येईल? शकतो. त्यासाठी तुम्हाला बारकोड प्रिंटर घ्यावा लागतो सर. प्रिंट पण करू शकतो सर, ती पण फॅसिलिटी आहे. बारकोड वाईज त्याच्यामध्ये बिलिंग. वेगळं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचं काम नाही ना प्रिंटिंग साठी? नाही नाही, वेगळं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायची गरज नाही. डायरेक्ट तुमचा प्रिंटर फक्त इन्स्टॉल करून घ्यायचा, डायरेक्ट प्रिंट करून घेऊ शकतो आपण. काही थर्ड पार्टी सॉफ्टवेअरची गरज नाही आपल्या सॉफ्टवेअरला. बरं सर. हो, डायरेक्ट प्रिंट होणार बारकोड. एक सेल्समॅन फॅसिलिटी आहे का? सेल्समॅन, हा, सेल्समॅन एजंटची, विक्रेता. हो हो, सेल्समॅनची पण फॅसिलिटी आहे. इथे टूल्स मध्ये ऑप्शन आहे आपल्या, तो तुम्ही सेल्समॅन ऑन केलात, इथे आहे बघा, रिक्वायर्ड एजंट नेम, इथे क्विक रिसीट, आणि इथे रिक्वायर्ड एजंट नेम सेल. एजंट कोण, लोक एजंट बोलतं, कोण बोलतं एमआर म्हणतं, कोण सेल्समॅन म्हणतं. तेच बरोबर. इथे अकाउंट्स मध्ये जाऊन तुम्ही तुमचं न्यू लेजर बनवायचं सेल्समॅनचं, किंवा इथे सेल बिल मारता मारताच रिअल टाइम बनवू शकता आपल्यामध्ये. ओके. इथे आता पार्टी घेतली ना, आपला ग्रुप घेतला, एंटर मारत झालं की इथे बघा एजंट नेम विचारतो बघा, इथे F3 बटन मारून तुम्ही बनवू शकता. सपोज आता मी ओमकार नावाचा एक बनवला सपोज स्टाफ, बस सेव्ह बटनला क्लिक करायचे की इथे तुमचा ऍड झाला. ठीक आहे. ओके. बिल वाईज तिथे तुम्ही तुमचा सेल्समॅन मेंटेन करू शकता. मग त्याचं काय कमिशन वगैरे देणं असेल का असेल ते कमिशन वाईज तुम्ही त्याचे रिपोर्ट पण काढू शकता. ठीक आहे. ओके. अजून काय म्हणता सर? आता सध्या जे फीचर माझ्या लक्षात आले ते आहे, मी बरं. थोडस वापरून पाहतो आज. ओके सर. बेसिक टाईप आहे. हा, त्याने तुम्हाला मग कळवतो. ओके ओके, नक्की सर. ओके ओके सर, थँक्यू. का असेल नाही समजलं तर मला कधी फोन करा सर. चालेल चालेल, धन्यवाद सर. ओके सर, थँक्यू. हॅपी होली तुम्हाला. तुम्हाला सर. ओके सर, ओके, थँक्यू.